आज आपण अमाइन्स चॅप्टर मधला एक एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. चार वेगवेगळी स्ट्रक्चर्स दिली आहेत आणि क्वेश्चन मध्ये विचारलंय अमंग्स द कंपाऊंड्स गिवन द वन दॅट वुड फॉर्म अ ब्रिलियंट कलर्ड डाय ऑन ट्रीटमेंट विथ NaNO2 HCl फॉलोड बाय ऍडिशन ऑफ एन अल्कलाइन सोल्युशन ऑफ बीटा नॅपथॉल. या चार पैकी कोण ब्रिलियंट कलर्ड डाय तयार करू शकेल? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला दोन तीन गोष्टी माहिती पाहिजेत. आपण स्टेप वाईज थोडस डिस्कस करूया. बघा, ॲरोमॅटिक अमाइन्स जे असतात, प्रायमरी अमाइन्स, ती जर NaNO2 HCl बरोबर रिॲक्ट केली आपण, तर डायझोटायझेशन रिॲक्शन होती. मी एक रिॲक्शन इथं पहिली मेन्शन करतो. बघा, NH2 घेतलं आणि त्याची रिॲक्शन आपण केली NaNO2 HCl. नॉर्मली ही रिॲक्शन आपण 0 to 5 डिग्री सेल्सिअसला कॅरी आउट करतो. असं जर झालं तर आपल्याला बेन्झिन डायझोनियम क्लोराईड मिळत असतं. म्हणजे बेन्झिन आहे तसं, आणि जिथे NH2 होता त्या पोझिशनला N ट्रिपल बॉन्ड NCl, N वर प्लस चार्ज, Cl वर मायनस चार्ज. या कंपाऊंडला आपण म्हणत असतो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड किंवा सिम्पली डायझोनियम सॉल्ट. रिॲक्शनला आपण म्हणतो डायझोटायझेशन रिॲक्शन. आपण जर याच्या पुढची स्टेप कन्सिडर केली, इथे मी दाखवतो. समजा मी म्हटलं हे बेन्झिन डायझोनियम क्लोराईड घेतलं, याची रिॲक्शन जर आपण ॲझो डाय तयार करायचा असला तर समजा आपण याची रिॲक्शन केली फिनॉल बरोबर, तर फिनॉल इज ऑर्थोपॅरा डिरेक्टिंग. तर याच्या पॅरा पोझिशनला, फिनॉलच्या पॅरा पोझिशनला दाखवतो, फिनॉल त्याच्या पॅरा पोझिशनला हे N डबल बॉन्ड N बेन्झिन रिंग, हे स्ट्रक्चर तयार होतं. याला आपण म्हणतो ॲझो डाय. रिझन काय याचं डाय तयार होण्याच्या मागचं रिझन काय? तर या फिनॉल कडं जी लोन पेअर आहे, ही लोन पेअर इकडं आपण रेझोनन्स मध्ये नेऊ शकतो. तर इथं भरपूर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार होतात आणि त्याच्यामुळं त्या कंपाऊंडला कलर येतो आणि आपण त्याला डाय म्हणून यूज करू शकतो. जर फिनॉलच्या ऐवजी आपण यूज केलं असतं ॲनिलीन, इथं NH2 घेतलं, काय फरक पडणार आहे? हे बेन्झिन रिंग आहे तशी ॲनिलीन आहे, म्हणजे इथे NH2 येईल आणि ॲनिलीनच्या पॅरा पोझिशनला N डबल बॉन्ड N बेन्झिन. परत हा डाय म्हणून काय यूज करता येतो आपल्याला? तर याची जी ॲनिलीन कडची जी लोन पेअर आहे ती आपण इथं रेझोनन्स मध्ये यूज करू शकतो. असे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार होतात. त्यामुळे हा सुद्धा कंपाऊंड आपण डाय म्हणून यूज करू शकतो. जर अजून याच्या ऐवजी जर आपण बीटा नॅपथॉल घेतला, तर बीटा नॅपथॉल याचं स्ट्रक्चर काढतो पहिलं. नॅपथॅलिन सारखं स्ट्रक्चर, आणि त्यातल्या या पोझिशनला आपण म्हणतो बीटा. सो नॅपथॉल आहे म्हणून इथं OH दिला. पोझिशन्स इथं मेन्शन करतो. या पोझिशनला आपण म्हणतो अल्फा, या पोझिशनला आपण म्हणतो बीटा. ओके, तर याच्याबरोबर जर आपण रिॲक्शन केली तर काय तयार होणार आहे? तर आता या नॅपथॉलच्या या पोझिशनला N डबल बॉन्ड N बेन्झिन अटॅच होईल, और
अजून एक स्ट्रक्चर तयार होऊ शकत असतं, ते पण इथं काढतो. ओरिजिनल बीटा नॅपथॉलचं स्ट्रक्चर. मी आता असं सांगत होतो की या पर्टिक्युलर पोझिशनला आपण म्हणतो अल्फा, या पोझिशनला सुद्धा अल्फा, याला बीटा, याला बीटा. तर नॅप्थॅलिनच्या या पोझिशन्स ज्या आहेत यांना अल्फा आणि बीटा असं म्हणलं जाणार आहे. त्यातल्या बीटा पोझिशनला आपण OH अटॅच केलेला आहे, सो इट इज बीटा नॅपथॉल. आता याच्या एकतर या पोझिशनला आपण घेऊ शकतो, या पोझिशनला आपण डायझोनियम सॉल्ट तयार करतो, डाय, इथं. किंवा दुसरं स्ट्रक्चर हे तयार होतं, या अल्फा पोझिशनला डाय तयार होतो. दुसऱ्या अल्फा पोझिशनला. सो दोन्ही स्ट्रक्चर्स पॉसिबल आहेत, दोन्ही मधनं आपल्याला डाय तयार झालेला मिळतो. जर आपण ओरिजिनल प्रॉब्लेम कडे गेलो तर आपण जरा त्यांची स्ट्रक्चर्स कम्पेअर करूयात. बघा, याला जर फर्स्ट स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर याच्याकडे या नायट्रोजन कडे 2 CH3 ग्रुप्स आहेत. तो काही प्रायमरी अॅनिलिन नाहीये, प्रायमरी अमाइन नाहीये अरोमॅटिक, हा पण नाहीये. हा प्रायमरी अमाइन दिसतोय थर्ड, आणि हा अरोमॅटिक अमाइन नाहीये. म्हणजे जर याची रिॲक्शन आपण NaNO2 HCl बरोबर केली तर हा ॲलिफॅटिक अमाइन म्हणून कन्सिडर होतो आणि याच्यापासून आपल्याला अल्कोहोल मिळत असतं, त्याच्यापासून डाय नाही तयार करू शकत. त्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार आहे स्ट्रक्चर 3.